लाडक्या बाप्पाची 10 दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर निरोप देण्याची वेळ आलेली आहे। राज्यभर ढोल ताशा विना गणेश विसर्जन सोहळा रंगताना पाहायला मिळतोय। मुंबईतल्या गणेश गल्ली इथल्या मुंबईच्या राजाचा विसर्जनासाठी मुंबईचा राजा मार्गस्थ झालाय, तर दुसरीकडे लालबागच्या राजाची उत्तर पूजा झालेली आहे। थोड्याच वेळामध्ये लालबागचा राजाही मार्गस्थ होणार आहे। पुण्यामध्ये मानाचा पहिला गणपती कसबा गणपतीचं थोड्याच वेळामध्ये विसर्जन करण्यात येणार आहे। काही वेळापूर्वी चंद्रकांत पाटील आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बाप्पाचं दर्शन घेतलं। तिकडे नागपुरात गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळतोय। नागपूरचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ झालेला आहे। साधेपणाने नागपूरच्या राजाचं विसर्जन करण्यात येणार आहे। ही 4 दृश्य आपण बघतोय। मुंबईचा राजा दुसऱ्या दृश्यांमध्ये आहे, लालबागचा राजा तिसऱ्या दृश्यामध्ये, नागपूरचा राजा आणि चौथ्या दृश्यामध्ये आहे पुण्याचा मानाचा पहिला गणपती कसबा गणपती। मुंबईच्या राजाचं विसर्जनासाठी मुंबईचा राजा मार्गस्थ झालेला आहे। काही वेळापूर्वीच मुंबईचा राजा मार्गस्थ झालेला आहे। अगदी मोजक्याच गणेश भक्तांच्या आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईचा राजा मार्गस्थ झालाय। दुसरीकडे लालबागच्या राजाची दृश्य आहेत। लालबागच्या राजाची महाआरती संपन्न झालेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये लालबागचा राजा सुद्धा मार्गस्थ होणार आहे। पुण्याचं ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या कसबा गणपतीची मिरवणूक निघालेली आहे। कसबा गणपतीची महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते आरती करण्यात आली। महापौरांनी मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपती मंडळाची पूजा आणि आरती केल्यानंतर विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली। कसबा गणपतीची पालखीतून छोटेखानी मिरवणूक काढण्यात आली। थेट जाऊयात कसबा गणपतीच्या या सगळ्या मिरवणुकीमध्ये। आपल्या प्रतिनिधी अश्विनी जाधव केदारे आपल्या सोबत आहेत। अश्विनी, परंपरेप्रमाणे छोटेखानी मिरवणूक सुद्धा काढण्यात आलेली आहे मंडपातल्या मंडपातच, आणि त्याला सुद्धा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये गणेश भक्तांमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच संदीप, तू जसा उल्लेख केला तसा अगदी छोटेखानी म्हणजे काही पावलांची मिरवणूक आपल्याला ही म्हणता येईल। बाप्पाचा हा उत्सव मंडप आहे। या मंडपामध्ये बाप्पाची गेले 10 दिवस मूर्ती विराजमान होती आणि त्यानंतर या पालखीतनं बाप्पाची एक छोटेखानी मिरवणूक काही पावलांची निघालेली आहे। ती मिरवणूक सुद्धा आता संपन्न झालेली आहे आणि या ठिकाणावरनं ही मूर्ती आता पुन्हा उत्सव मंडपामध्ये आणली जाणार आहे आणि त्यानंतर उत्सव मंडपामध्ये जो कृत्रिम हौद तयार करण्यात आलेला आहे त्या हौदामध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। पुण्याचा मानाचा पहिला गणपती अर्थात ग्रामदैवत श्री कसबा गणपतीचं विसर्जन आता अगदी काही वेळातच होणार आहे। साधारण एक 11ची वेळ या विसर्जनसाठी देण्यात आली होती आणि बरोबर 11 पर्यंत ही मिरवणूक सुद्धा संपन्न झालेली आहे। आता काही क्षणात बाप्पाचं विसर्जन केलं जाणार आहे। त्यानंतर पुण्यातला मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरीचा गणपती, त्यानंतर तिसरा गणपती गुरुजी तालीम, चौथा गणपती तुळशीबाग आणि पाचवा गणपती केसरीवाड्याचा गणपती, या गणपतींचा आता यानंतर अनुक्रमे विसर्जन केलं जाणार आहे। आणि या ठिकाणी तुम्ही बघत आहात भाविकांनी काही अंशी थोडीफार गर्दी केली आहे, पण तरीही पुणे पोलिसांचं या सगळ्यावर खूप कटाक्षानं लक्ष आहे। कोरोना नियमांचं उल्लंघन होऊ नये यासाठी पुणे पोलीस आवर्जून लक्ष देत आहेत आणि सगळ्या नागरिकांना भाविकांना नियमांचं पालन करायला ते सांगतायत। त्यामुळे कुणालाही या ठिकाणी गर्दी करू ते देत नाहीयेत। या ठिकाणी आपण जर बघितलं तर अतिशय नियोजनबद्ध बाप्पाची मिरवणूक निघाली होती। काही क्षणांची ही फक्त मिरवणूक होती आणि त्यानंतर आता बाप्पाची मूर्ती पुन्हा या ठिकाणी आलेली आहे आणि आता बाप्पाची मूर्ती या पालखीतनं पुन्हा उत्सव मंडपामध्ये घेऊन जाणार आहे। त्यानंतर पुन्हा विधिवत बाप्पाची पूजा होईल आणि लगेचच विसर्जन या ठिकाणी करण्यात येणार आहे। संदीप, अगदी ही दृश्य आपण बघतोय। पुण्यातला पहिला मानाचा गणपती कसबा पेठ गणपतीची ही दृश्य आहेत आणि मोठ्या भक्तिभावानं मिरवणूक, छोटेखानी मिरवणूक जी आहे, काही पावलांची मिरवणूक काढण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता गणपती बाप्पांना कसबा पेठेतल्या गणपती बाप्पाला आता पुन्हा एकदा मंडपामध्ये नेलं जाईल आणि त्याच वेळा मंडपामध्येच एका कृत्रिम हौदामध्ये बाप्पाचं विसर्जन केलं जाईल। दुसरी दृश्य आपण बघतोय, तांबडी जोगेश्वरी हा मानाचा गणपती सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। थोड्याच वेळामध्ये महाआरती सुद्धा संपन्न होईल आणि त्यानंतर तांबडी जोगेश्वरीच्या गणपती बाप्पाचं सुद्धा विसर्जन केलं जाईल। अगदी छोटेखानी पद्धतीनं आणि साधेपणानं हा सगळा सोहळा सुरू आहे। आपल्याला माहित आहे की पुण्यातल्या गणेशोत्सवाला एक ऐतिहासिक महत्त्व आहे। लोकमान्य टिळक यांनी ज्या वेळेला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्यावेळेपासूनची ही पुण्यातली परंपरा आजपर्यंत अखंडित अशा प्रकारची सुरू आहे।
महापौर मुरलीधर मोहोळ आता तांबडे जोगेश्वरी या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचलेले आहेत. काही वेळापूर्वी त्यांनी कसबा गणपतीचं सुद्धा दर्शन घेतलं होतं. त्यांच्या हस्ते आरती पार पडलेली आहे आणि आता तांबडी जोगेश्वरीचं दर्शन मुरलीधर मोहोळ घेत आहेत. साध्या पद्धतीनं अगदी काही पावलांची मिरवणूक काढून ज्या पद्धतीनं प्रथा परंपरा आहेत आतापर्यंतच्या त्या परंपरांनुसार ज्या परंपरा पूर्ण केल्या जात आहेत, विधी पूर्ण केले जात आहेत, अगदी साधेपणानं मोजक्याच भाविकांच्या आणि भक्तांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा सगळा रंगतोय. मुंबई असेल, पुणे असेल, या गणेशोत्सवांना एक मोठं महत्त्व आहे, ऐतिहासिक महत्त्व आहे, मोठी परंपरा आहे आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मात्र हे सगळं साध्या पद्धतीनं होताना पाहायला मिळतं. ही 3 दृश्य आपण बघतोय. पुण्यातला पहिला मानाचा गणपती, कसबा पेठेतला गणपती आहे. दुसरीकडे कोल्हापूरची दृश्य आहेत. कोल्हापूरचा महागणपती छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये या बाप्पाची प्रतिष्ठापना होत असते. मात्र थोडासा प्रशासन आणि कार्यकर्त्यांमधला थोडासा विसंवादामुळे बाप्पाचं रात्री विसर्जन झालेलं नाहीये. आणि यानंतर जाऊया थेट पुण्याच्या दुसरा मानाचा गणपती तांबडे जोगेश्वरीच्या मंडपामधून आपल्या सोबत आहेत आपल्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी. प्राची, थोड्याच वेळामध्ये आता तांबड्या जोगेश्वरीची आरती केली जाईल, महापूजा केली जाईल आणि विसर्जन साध्या पद्धतीने होईल. काय सांगशील या सगळ्या सोहळ्याबद्दल? साधेपणाने कोरोनाचा सोहळा पार पडतो आहे. महापौर फक्त हजेरी लावतात प्रत्येक ठिकाणी. यंदा हा सोहळा नेहमीसारखा नाहीये, पण तरी सुद्धा उत्साह लोकांमध्ये बघायला मिळतोय. काय सांगाल? निश्चितच गेल्या 129 वर्षाची पुण्याच्या गणेशोत्सवाची परंपरा आहे. लाखोंच्या संख्येनं भाविक पुण्यामध्ये 10 दिवसामध्ये येतात. परंतु कोरोनाच्या सगळ्या संकटाचा विचार करता पुणेकरांनी मागच्या वर्षीसारखं याही वर्षी सामाजिक भान जपलं. सार्वजनिक आरोग्याचा धोका लक्षात घेऊन गणेशोत्सव अत्यंत साधेपणानं करायचं ठरवलं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्ता त्यानं हा निर्णय केला की बाप्पाचं विसर्जन मांडवामध्येच केलं जाईल. घरगुती गणपतीच्या विसर्जनात पुणेकरांनी हा निर्णय केला की घरच्या बाप्पाचं विसर्जन आम्ही घरीच करू. त्यामुळं इतक्या मोठ्या संख्येनं मोठ्या उत्साहात होणारा उत्सव यावेळेला 10 दिवस अत्यंत मंगलमय वातावरणात झाला, साधेपणानं झाला, धार्मिक वातावरणात झाला, पण सामाजिक भान जपणारा झाला. त्यासाठी मी पुणेकरांचं, गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांचं मनापासून त्यांचा धन्यवाद देईन. हाच महत्त्वाचा मुद्दा आहे की पुणेकरांनी सामाजिक भान जपलं. काही ठिकाणी गर्दी झाली, पण तरी सुद्धा पोलीस रस्त्यावरती होते. आज प्रत्येक ठिकाणी विसर्जन हौदाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. कशा पद्धतीने लोकांनी विसर्जन करणं अपेक्षित आहे? खरं तर घरच्या गणपतीचं विसर्जन घरीच करावं असं आपण म्हटलंय. पुणेकरांनी त्याला खरंच चांगला प्रतिसाद दिलाय. परंतु अगदीच अशक्य असेल तर फिरत्या हौदांची व्यवस्था पुण्यामध्ये जवळपास 150पेक्षा जास्त फिरते हौद महानगरपालिकेच्या माध्यमातून केलेले आहेत आणि त्यालाही नागरिकांचा प्रतिसाद मिळतो. त्यामुळे ती एक चांगली यंत्रणा या निमित्तानं उभी राहिली. तांबडी जोगेश्वरीचं विसर्जनाचा सोहळा सुरू झालेला आहे. आता इथे पालखी पूजा संपन्न झाली, आरती संपन्न झाली आणि त्यानंतर आता इथे छोटेखानी पालखी सोहळा करण्यात येईल. खरं तर दरवर्षी पारंपरिक पद्धतीने रथातनं बाप्पाचं विसर्जन होत असतं, पण यंदा छोटेखानी पालखीचा हा सोहळा मानाचा दुसऱ्या गणपतीचा घडणार आहे आणि अगदी काही पावलांवरती असणाऱ्या विसर्जन हौदामध्ये त्याचं विसर्जन देखील केलं जाणार आहे. यंदाचा सोहळा हा साधेपणाने गर्दी न करता साजरा करा असं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे पायघड्या सुद्धा ज्या खरं तर एरवी संपूर्ण लक्ष्मी रस्त्यावरती संपूर्ण विसर्जन मार्गावरती पाहायला मिळतात, त्या सुद्धा अगदी काही पावलांच्याच टाकलेल्या बघायला मिळतात. अर्थात याचं वैशिष्ट्य सांगायला पाहिजे की या सगळ्या रांगोळ्यांच्या पायघड्यामध्ये सुद्धा करोनाचा सगळा जो आता परिस्थिती आहे त्याचा संदेश द्यायला पुणेकर विसरत नाही आहेत. सामाजिक भान जपायला पुणेकर विसरत नाही आहेत. अगदी ठराविक लोकांच्या उपस्थितीमध्ये प्रत्येक गणपती बाप्पाचं विसर्जन होत आहे. तांबडी जोगेश्वरीच्या विसर्जनाची ही सगळी तयारी सोहळ्याची आता सुरू आहे. पूजा काही वेळापूर्वी इथे पार पडलेली आहे आणि त्यापूर्वी या ठिकाणी जो सगळा ऑलिम्पिकचा आपला प्रवास आहे, इतिहास आहे, याचं एक छोटेखानी सादरीकरण करण्यात आलं. पुण्याच्या गणपतीचं खरं तर वैशिष्ट्य असतं की जो प्रत्येक रथ निघतो त्या रथासमोर ढोलताशांची पथकं तर असतातच, पण त्याच्या बरोबरीने प्रत्येक रथासमोर एक छान सादरीकरण केलं जात असतं, ज्यामधून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न पुणेकर करत असतात. आज मात्र छोटी पथकं आहेत, ढोलताशाचा गजर नाही आहे, पण शंखनाद केला जातो आहे आणि त्याचबरोबर नगारा या
उत्सवात बाप्पाला आता पालखीमध्ये विराजमान केलं जातं आहे. मंडपामध्ये ही पालखी ठेवण्यात आलेली आहे आणि तिथून अगदी काही पावलांवरतीच विसर्जन हौद तयार करण्यात आलेला आहे. सजावट करून मंडपासमोरच हा छोटेखानी विसर्जन हौद तयार करण्यात आलेला आहे. प्रत्येक मंडळाने मानाची जी 5ही मंडळं आहेत त्या प्रत्येक मंडळाने आणि त्याचबरोबर 3 इतर जी महत्त्वाची मंडळं मानली जातात ते म्हणजे दगडूशेठ हलवाई गणपती, मंडई गणपती आणि भाऊ रंगारी या 3ही मंडळांकडनं सुद्धा अशाच पद्धतीने विसर्जन केलं जाणार आहे. दगडूचा विसर्जन सोहळा तर मंदिरातच तिथे प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे. मंडप काढून तिथेच केलं जाणार आहे मंदिराच्या आतमध्ये. तर इथे तांबडे जोगेश्वरीच्या सोहळ्यासाठी सुद्धा मंडपासमोरच एक दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणिवर बंधना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाटपा हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव दुर्गे दुर्गट बारी तुझ विण संसारी अनाथनादे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी वारी बडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी गुणी आता तुझायचे नाही जारी जमलय पर्यंत नु बोले काही साई विवाद करता पडलो प्रवाही ते दुर्भक्ता लागे ते दुर्दासा लागे भावे लवलाई जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजलाशा क्लेशापासून जोडी दुःखापासून तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोठुरविला आशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलंकीन अनन्य पूजन भावे उपाडीन वणीगणना त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव सर्वं मम देवदेव कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्धात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यज्ञं सकलं परस्मै गजानना इति समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे मंगलमूर्ती गणपती बाप्पा देवास्तानि धर्माणि प्रथम
समाज्ञा सन्ति अनाकं महिमान संचत्र पूर्वे साध्याः सन्ति देवाः ॐ राजाधिराजाय प्रसंयसाहिने नमो वयं वै श्रवणाय कुर्महे समे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमे आपण बघतोय ही दृश्य आहेत औरंगाबादमध्ये विसर्जनाला सुरुवात झालेली आहे. साधेपणानं विना मिरवणुकीची ही विसर्जन होत आहे. हौदामध्ये कृत्रिम हौदामध्ये विसर्जन केलं जात आहे. या ठिकाणी आपण बघतोय औरंगाबादमध्ये अनेक नेते मंडळी सुद्धा या विसर्जन सोहळ्याला उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. केंद्रीय मंत्री चंद्रकांत खैरे सुद्धा, माजी खासदार चंद्रकांत खैरे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात या दृश्यांमध्ये. केंद्रीय मंत्री भागवत कराड सुद्धा या दृश्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कृत्रिम हौदामध्ये विसर्जनाला सुरुवात झालेली आहे औरंगाबादमध्ये. राज्यभरात सगळीकडेच आपण जर बघितलं तर साधेपणानं मिरवणुका या न होता विसर्जन सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. भक्तिभावानं आणि मोठ्या उत्साहामध्ये सोहळा साजरा केला जातोय. मात्र कोरोनाचे नियम पाळण्याचं एक मोठं आव्हान सगळ्या गणेश मंडळांसमोर आहे. आपण बघतोय या बाप्पाची आता विधिवत पूजा केली जाते. कृत्रिम हौदामध्ये या बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ही दृश्य आपण बघू शकतोय. राज्यभरातले जर मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर सगळीकडेच आपण बघितलं तर अतिशय साधेपणानं गणेश विसर्जनाचा सोहळा पाहायला मिळतोय. विधिवत पूजा करून या बाप्पाचं कृत्रिम हौदामध्ये विसर्जन करण्यात येत आहे. अनेक मान्यवर उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. केंद्रीय मंत्री भागवत कराड, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इतरही लोकप्रतिनिधी आणि पोलीस प्रशासनातले अधिकारी सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण बघतोय की विधिवत पूजा सुरू आहे आणि या पूजा लालबागच्या राजाचं आपण काही वेळापूर्वी बघितलं, मुंबईच्या राजाचं आपण बघितलं. अगदी साधेपणानं पुण्यातल्या गणपती बाप्पांचं जसं साधेपणाने सगळ्या मिरवणुका न होता विसर्जन सोहळा झालेला आहे, त्याच पद्धतीनं औरंगाबाद मधला सुद्धा हा विसर्जन सोहळा सुरू आहे. अतिशय साधेपणानं. फक्त कोरोनाचे काही नियम आपल्याला पाळलेले पाहायला मिळत नाहीये. थोडेशा दाटीवाटीनं हे सगळे लोकप्रतिनिधी विसर्जन सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. लोकप्रतिनिधी आहेत, त्याचबरोबर प्रशासनातले अधिकारी सुद्धा पाहायला मिळत आहेत. पहिल्या दृश्यांमध्ये कसबा पेठेतला बाप्पा आहे. थोड्याच वेळामध्ये कसबा पेठेतल्या बाप्पाचं सुद्धा विसर्जन होणार आहे. ही दोन दृश्य आपण बघतोय औरंगाबाद मधली आणि पुण्यातली कसबा पेठेतली दृश्य आहेत. कसबा पुण्यातला जो पहिला मानाचा गणपती आहे, या पहिल्या मानाच्या गणपतीची आपण बघितलं विधिवत अशा प्रकारे पूजा करण्यात आली. काही वेळापूर्वी मिरवणूक सुद्धा काढण्यात आली. छोटेखानी काही पावलांची जी परंपरा आहे मिरवणूक काढण्याची आणि ते परंपरा पाळण्यासाठी काही पावलांची मिरवणूक काढण्यात आली. आणि आता थोड्याच वेळामध्ये आपण बघितलं कृत्रिम हौदाच्या शेजारी कसबा पेठेतला गणपती आता पोहोचलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता कसबा बाप्पाचं विसर्जन होणार आहे. अगदी साध्या पद्धतीनं कृत्रिम हौदामध्ये हे विसर्जन केलं जाईल. औरंगाबादमध्ये सुद्धा लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या कृत्रिम हौदामध्ये बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. तर तिसरी दृश्य आहे तांबडी जोगेश्वरी, जो पुण्यातला मानाचा दुसरा गणपती आहे. या तांबडी जोगेश्वरीच्या सुद्धा गणपती बाप्पाच्या मिरवणुकीला, छोट्याशा मिरवणुकीला सुरुवात झालेली. अगदी काही पावलांची मिरवणूक काढली जाणार आणि त्यानंतर विधिवत पूजा अर्चा झाल्यानंतर कृत्रिम हौदामध्येच या तांबडी जोगेश्वरीचं विसर्जन सुद्धा केलं जाणार आहे.
आपण बघितलं की पुण्यातले जे पाची मानाचे गणपती आहेत त्यांनी प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपली छोटेखानी अशा प्रकारचा कार्यक्रम साजरा केलेला आहे. गणेशोत्सवामध्ये पूर्ण अनेक गणेश मंडळांकडून कोरोनाचे सगळे नियम पाळले गेलेले आहेत. काही अपवाद वगळता गणेशोत्सव अगदी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीनं साजरा झालेला आहे. घरगुती गणपतीच्या वेळेला सुद्धा विसर्जन करत असताना सुद्धा 1.5 दिवसांचा गणपती असेल, 5 दिवसांचा गणपती असेल, यावेळेला सुद्धा नागरिकांनी खबरदारी घेतलेली होती आणि ही खबरदारी, ही जागरूकता कोरोनाच्या काळामध्ये अतिशय महत्त्वाची आहे. ही 3 दृश्य आपण बघतोय. पुण्याचा पहिला मानाचा गणपती कसबा बाप्पा आहे, दुसरीकडे औरंगाबादचा गणपती बाप्पा आहे, तर तिसरीकडे तांबडी जोगेश्वरी जो पुण्यातला दुसरा मानाचा गणपती आहे. आता थोड्याच वेळामध्ये कसबा गणपतीचं विसर्जन केलं जाईल आणि दुसरा मान असतो तो तांबडी जोगेश्वरीच्या बाप्पाचा. त्यानंतर तिसऱ्या गणपतीचं विसर्जन केलं जाईल. असं 5 गणपतींचं क्रमाने विसर्जन केलं जातं. हे मानाचे 5ही गणपती आहेत पुण्यातले आणि आता ही 3ही दृश्य बघतोय आपण. पुण्यातली 2 दृश्य आहेत. पुण्यातला पहिला मानाचा गणपती कसबा गणपती, दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी आणि औरंगाबाद मधल्या सुद्धा बाप्पाचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. औरंगाबादमध्ये मोठ्या संख्येनं इथं भक्त सुद्धा उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये एक हौदामध्ये, एका छोट्याशा कृत्रिम हौदामध्ये हा बाप्पाचं विसर्जन केलेलं आहे. मात्र थोडेसे कोरोनाच्या नियमांचं पालन होताना दिसलं नाही. औरंगाबादमध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातले अधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा, पदाधिकारी मंडळांचे दाटीवाटीनं ह्या सगळ्या विसर्जन सोहळ्याला उपस्थित असलेले आपल्याला बघायला मिळाले. सगळ्यांनीच, मंडळाचे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, गणेश भक्त असतील, यांनी थोडंसं कोरोनाचे नियम पाळणं गरजेचं आहे. औरंगाबादमध्ये जर आपण बघितलं तर अनेकांच्या तोंडावर मास्क सुद्धा नसल्याचं आपल्याला दिसून येतोय. कसबा गणपती मोरया, मंगलमूर्ती मोरया, कसबा गणपती मोरया, मंगलमूर्ती मोरया, कसबा गणपती
आपण बघितलं ही कसबा बाप्पाची दृश्य आहेत कृत्रिम हौदामध्ये. थोड्याच वेळामध्ये पुढच्या काही क्षणांमध्येच या बाप्पाचं विसर्जन केलं जाईल भक्तिभावानं. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर याचा जयघोष. आणि दुसरीकडे विधिवत अशा प्रकारे आरती आणि सगळी उत्तर पूजा केल्यानंतर आता कसबा पेठेतल्या या बाप्पाचं दर्शन होत आहे. पुण्यातला पहिला मानाचा गणपती कसबा बाप्पाचं पहिल्यांदा विसर्जन होईल आणि त्यानंतर दुसरा तांबडी जोगेश्वरी बाप्पाचं यानंतर थोड्याच वेळामध्ये विसर्जन केलं जाईल. तिकडे आता आरती सुरू आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय कसबा बाप्पाचा विसर्जन सोहळा. ही थेट दृश्य आपण बघतोय कसबा बाप्पाचं विसर्जन सोहळा सुरू आहे. अगदी साध्या पद्धतीनं कृत्रिम हौदामध्ये कसबा पेठेतल्या बाप्पाचा जो पुण्यातला मानाचा पहिला गणपती आहे त्याचा विसर्जन सोहळा सुरू आहे. ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. पुण्यातल्या सगळ्याच गणेश मंडळांनी, मानाच्या गणपती मंडळांनी सुद्धा प्रशासनाला सहकार्य करत अशा पद्धतीनं सोहळा साजरा केलेला. अतिशय साध्या पद्धतीनं आपण बघितलं. फुलांनी मस्त फुलांच्या सगळ्या पाण्यामध्ये या बाप्पाचं विसर्जन केलं जातं. एकंदरीतच बघितलं तर गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या म्हणत कसबा पेठेतल्या पहिल्या बाप्पाचं, पुण्यातल्या मानाच्या पहिल्या गणपतीचं विसर्जन आपण ही थेट दृश्य बघू शकतोय.